शांता आवरून झालं तुमचं? चला माझं झाली तयारी. तुझं आवरलं का तेच पाहत होतो मी. आवरलं का? माझं झालंय आवरून. चला मला द्या बसून गाडीत. बरं मी काय म्हणतो आता रिक्षा करून तुला स्टँडवर घेऊन जातो आणि बसून देतो. इथून सुरुवात आहे का? आणि मग गाडी काय झाली? गाडी पंक्चर झालेली आहे ना. सकाळी तुला लक्षात नाही आलं का? गाडी पंक्चरला टाकली मी. आता तुला रिक्षा करून देतो नाही तर मी पण येतो स्टँड पर्यंत. नाराज नको अशी काय पाहू राहिली. बरं सगळ्यात महत्वाचं आहे ना किती दिवस चालली तू? चालले 2-4 दिवस. तरी 2 का 4 का 5? 4 दिवस. 5व्या दिवशी घरी येणार. नक्की? हो. मग आतमध्ये नको येऊ बरं का? म्हणजे 5 दिवस कंप्लीट. का बरं? म्हणजे लांबू नको आणि आखडू बी नको. का बरं पण? तरी सांगतो चांगली गोष्ट आहे ना. 5 दिवस म्हणजे काहीतरी नियोजन कर ना मग. मस्त माहेरचा आनंद घ्यायचा. हा ते तर करणारच मी. आहे की नाही? हो. हा चल चला चल लवकर. पटकन. तू ये ना शांता. मेकअप करायला 2 तास लावले हो. आता गाडी जर हुकली ना मला बोलू नको. चल लवकर. 2 तास लावले का? इथं काय मग बाहेर जायचं मग चांगलं बघू दे आवर जरा. आवर आवर करू राहिलो. आवर म्हणताय काय? भास्करराव राम राम. राम राम. काय लय निवांत? काय काय चाललं भास्करराव? अरे काय मला लय बोर वाटू राहिलं राव आज. करमानाच आज. काय झालं काय? अरे बायको माहेरी गेली 2 दिवस झाले अरे काय बोलतोय? आणि अजून 3 दिवस जायचे. अरे बापरे. म्हणजे ती मला वायदा करून गेली का आता मी 5 दिवस येणार नाही. बरं झालं तू आला. मला थोडस आता बरं वाटायला लागलंय. पण तरी अजून 3 दिवस जायचे ना राव. अरे आता मग तुझे वांदेचे मग आता. वांदे म्हणजे बाय काही लोकांना करमलं नाही का? काही लोक दारू प्यात्या, काही पत्ते खेळत्या, काही कुठे फिरायला जातात. आपल्याला तो शौक नाही आहे की नाही? आपण आपले बायको भले आणि आपण भले. पण आता ती 5 दिवसाच्या वायद्यावर गेली ना मला तशी उचल टाकू राहिली राव. भास्करराव हा तुला एक सांगतो मी. सांग ना. आपल्याकडे एक भारी हा भारी बात आहे आपल्याकडे. भारी बात आहे हा. म्हणजे काय? एकदम तुला करमूनच द्यायला. मला समजून नाही राहिलं तुमचं बोलणं. अरे तू घरात जर गेलं तर सांगता येईल ना मला तुला. म्हणजे तुला घरात न्यायचं हा आणि मग तुम्हाला काही बात सांगणार. हा. अरे इथं बोल ना मित्रा मोकळा. अरे इथं बोलता येत नाही. काय झालं? इथं नाही बोलता येत अशा गोष्टी. अरे हळूच का होईना बोल अरे ना. तू चालतं तुला सांगतो मी. मला इथं गोड वाटू राहिलं रे जरा. अरे हे लोक येतात जातात ऐकतात. अच्छा अच्छा म्हणजे काही हा. गुपित आहे का? गुपित आहे म्हणून तुला सांगायचंय. हा. नक्की हो. चल मग घरात. चालतं सर, चल चल तुला सांगतो मी. चल. चौकून भिंत बांधली आहे की नाही? मधीच गेलं पाहिजे असं काही नाही. इथं निवांत बस आणि काय तुझ्या मनात आहे ना ते सांग बरं. मला करमणुकीचं काय साधन आहे तुझ्याकडं? काय आयडिया आहे सांग बरं. बस निवांत बस. आता एक तुला सांगतो मी. बस. तुझी मंडळी गेली किती दिवस? 5 दिवस. 5 दिवस गेली आणि आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे अजून 4 दिवस आहे. अजून ती 4 दिवस आहे. हा हा मग आपल्याकडे साधन आहे माहिती आहे का? तुला एकदम करमून जाईल म्हणून. तुझे 2-4 दिवस असे निघून जातील ना तुला तो बायकोची आठवण येणार नाही. काय बोलतो? हा हा एकदम तुझ्या फायद्यासाठी. काय मग करता तुला तिकडे घेऊन आलो मी. बायकोची सुद्धा आठवण येणार नाही? येणार नाही. अरे मग सांग ना अरे पटकन. काय आता तू आता विचारू राहिला आणि तुला जीव तोडून मी सांगतो. अरे तू ऐक ऐक तर तू ऐकून नाही राहिला. आपल्याकडे पाखरू आहे. पाखरू? हो. दाखव ना मग मला. तुला तुला घेऊन यायचं मतलब आहे ना. म्हणजे तुला पाहिजे ना पाखरू? अरे हा ना. मग चाल. अरे पण कसं आहे ते? तू थांब घरी मी बराबर घेऊन येतो तुझी. म्हणजे डायरेक्ट घरी घेऊन येतो का? घरी घेऊन येतो तू घरी थांब. अरे त्याच्यापेक्षा पाखरू कसं आहे मला सांग ना. आता पाखरू तुला एकदम तू खुश होऊन जाशील पाखरू पाहून. सांगण्यापेक्षा हा. तू पाहून तू खुश होऊन जाशील. ए मला आवडलं पाहिजे बरं का. अरे एकदम आवडत तू एकदम खुश होऊन जाशील एकदम. बरं मी काय म्हणतो हा काय? किती वेळात आणशील तू पाखरू? अरे तू काय 10-15-20 मिनिटात येतो मी जाऊन. मग मी काय करू? तू फक्त घरी थांब. ठीक आहे ठीक आहे. घरात थांब तू. हा हा आणि मी लगेच घेऊन येतो मग तू पाय मग. उशीर करू नको बरं का. अरे अजिबात तू उशीर करणार नाही. फक्त तू कुठे जाऊ नको. अरे मी कशाला कुठे जाईल? वा 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 तू मला पाखरू आणून देणार आहे. मी कशाला कुठं जाईल? मी घरातच थांबतो. बरं मी मग तू घरात थांब मग मी येतो तिला घेऊन येतो मी. नक्की आहे बरं का. नक्की, हा नक्की. ह्या बाय वाटेल ते झालं ना. खर्च आला ना किती कवई ना खर्च. खर्चाच्या बाबतीमध्ये मी पण तू पाहून पाखरू पाहून बोल. हो हो ये मग लवकर. हा हो आयला एकदम भारी काम होईल. 4 दिवस जायचे. मित्रांनी आता सांगितलं तुला पाखरू आणून देतो. मस्तपैकी माझे 4 दिवस टाईमपास होईल. मी तर म्हणलो आता पुन्हा फोन करून देईल नंतर मंडळीला येऊ नको 8-10 दिवस म्हणून परत. आता ते पाखरू कसं असेल कसं नाही सांगितलं त्याने. आता आहे ना जातो घरामध्ये तयारी करतो पुढली आपलीवाली.
या 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 भास्करराव या या नमस्कार. बसा बसा. नमस्कार. बस. नमस्कार. बसा बस बसा ना. बसा बसा. बस. इथं बसा ना. नाही नाही बस. बसा. लगेच तुला गाई. अरे भारी काम केलं राव तू. नमस्कार. तुझे बोलला होता तेच ना. तेच. ठीक आहे. पाणी देऊ. पाणी देऊ. नाही तू मला तर बस 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 जरा जरा एवढी घाई नको करू. अरे पण आता पाणी देणं आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आपण करतो ना. मग नंतर घ्या ना काय- पाणी घ्या ना थोडं. नाही नाही मी काय म्हणतो कसं काय काय कसे आले काय हे विचारायचं दिलंय सोडून. नाही कसा झाला प्रवास. असं. हे माझे जीवलग मित्र हा. आम्ही लंगोटी यार म्हटलं तरी चालेल. हं? हॅलो. घ्या ना चहा घ्या ना. माझ्या हाताने चहा बनवतो ना तुम्हाला. बरं आता मी जाऊ का मग. हे बघ मित्रा मी आहे ना इतका खुश आहे तुझ्यावर आता काय सांगा. हं? अरे मला माहिती नव्हतं राव तू मला या असं पाखरू आणून देशील म्हणून. हा ना मी तुला आहे ना इतक्या दिवस तुझ्या जीवाची मी कदर केली. अरे बाबा तुला करमत नव्हतं तुझे मला दया आली म्हणून मी तुझं काम केलंय. अरे तुझे हा प्रसंग मी आहे ना जिंदगीभर विसरणार नाही भाऊ. चला मग आता येऊ मग मी. हो ये हं? ये. ये मग आता तू घे मग मला बोलव मग. हो. नंतर बोलव. हो. मला बोलव फोन करून. अरे मी तुला तुम्ही सांगाल करून- ना. हां बरं चालेल येऊ मग मी. हो, या. ओके ओके चला. ओके ये मग. बसा. या ना मॅडम इथे बसून का मी तुमच्याजवळ बसू. बस बस या. हे बाय अजिबात टेन्शन असेल ना काही डोक्यामध्ये ते टेन्शन दूर करून टाका. क्या हुआ. मराठी नाही समजत का. नाही ना. नाही का. नाही. काय जे तुमच्या मनावरचे काही टेन्शन असेल ना समजतं ना बोलता जरी नसेल येत ना पण समजत तर असेल ना हाँ मराठी. मेरे को समझ में आता है. हा तर काय जे मनामध्ये भीती है ना जो डर है ना उसको निकाल डालने का निकाल आणि डालने दिल का. खोलकर बात करने का. हाँ बराबर दिल खोल के बात हाँ, करने मेरी का. जो औरत है ना वो 5 दिन आने वाली नहीं हो. अच्छा अच्छा. आणि कल गई वो आज दूसरा दिन है. वो जो मेरा दोस्त है ना वो जिगरी दोस्त है मैंने पहले बताया आपको. उसने बहुत अच्छा काम किया. मैं ना बहुत उदास भकास दिन गुजर रहा था म्हणजे मला अजिबात करमत नव्हतं. आपको मतलब ये नहीं हो रहा था. हा औरत चली गई ना. हाँ तो तुमको करम. मैकी गई ना माहेरला गेली ना ती. हाँ हा तर एकदम तुम्ही काही मनामध्ये जी भीती आहे ती जसं ते मराठीमध्ये गाणं आहे बघा रात सारी आपली घाई नाही चांगली. अजिबात घाई नाही करायची. बरं. एकदम एन्जॉय करायचं आहे आपल्याला आहे की नाही. आणि योगायोग असं आहे ना माझ्या बायकोचा आवाज आणि तुमचा आवाज थोडासा सारखा वाटतो बरं का मला. काय योगायोग असेल हो. मेरे को क्या मालूम तुम्हारा बीबी का आवाज कैसा होगा. नाही नाही मला माहिती आहे ना एकदम म्हणजे आवाज तर एकदम मस्त आहे तसाच वाटतो पण ते देवाघरची देणगी आहे. त्याला काही हे तुम्हारा बीबी तो मराठी बोलते होंगे मैं तो हिंदी बोलती हूँ. नाही बोलती मराठी माझी मंडळी मराठी बोलती पण जो आवाज ट्युनिंग राहते ना आवाज अच्छा अच्छा. तो आवाज आहे ना सेम माझ्या मंडळी सारखाच वाटतो मला. मतलब वो जो तो कंठ में जो आवाज है वो तुम्हारा बीबी के जैसा है. हाँ 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 हाँ. अच्छा. आणि वो भी मुझे बहुत अच्छा लगता है ना. हम्म. मैं तो ऐसा समझ रहा है का मेरे बीवी के साथ मैं बात कर रहा हूँ. हाँ क्या. वो तर गई मैकी अच्छा. 5 दिवसासाठी ती माहेरी गेली पण आता त्या माझ्या मित्रांनी आहे ना मला एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला इथं आणलेलं आहे. मैं आप तुमको एक बात पूछूं. पूछो ना. तुम हमेशा तुम्हारा बीबी मायके चला जाता है तो तुम हमेशा ऐसे ही करते हैं क्या. हाँ हाँ क्या. मैं क्या बोलता हाँ मेरी जो बीवी है ना हाँ आज कम से कम 25 साल हो गए हाँ. शादी को हमारे. अच्छा अच्छा. मैं बोर हो जाता है रोज 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 रोज. अच्छा तुम्हारा बीबी मायके चले गए तो तुम्हारा ये सब चलता रहता है. हाँ मैं ना 10-5 हजार रुपये है ना ऐसे तुम पर अब तुमको लाने के लिए ना अब वो माझा जो मित्र आहे ना त्यांनी तुम्हाला काय कबूल केलं हे नाही माहिती मला अच्छा अच्छा. पण मी त्याच्याकडे आहे ना 25,000 रुपये दिले हाँ हाँ हाँ. आणि 25,000 रुपयामध्ये मला एखादं पाखरू आणून दे म्हटलं. अच्छा ऐसे बात हुआ था क्या हा तुम्हारे दोनों में. हा आणि कधी कधी मग 10,000-15,000 अशी बायको गावाला गेली का माहेरी तर मग मी एन्जॉय म्हणून ते करीत असतो. असं म्हणजे माझी नेहमीची आदत आहे थोडक्यात. आणि आत्तापर्यंत बायकोला कधी माहीत झालं नाही. नाही ना. नाही तिला कधीच माहिती होऊन दिलं नाही मी. हा हा का बरं असं काम करू राहिले तुम्ही. ना. बानगड्या एकच आहे का. हाँ पण एक मात्र खरं आवाज आहे ना सेम माझ्या बायको सारखाच येतो.
असं का पण करतात तुम्ही? बरं मी काय म्हणतो आता मला थोडं समजेगा ना आपको? इथं बसा ना बाद में. थोडं जागा बदलून घेऊन आपण मला आहे ना आता मला कंट्रोल होईना मला आता. अच्छा. हा हा तर मी तिकून मला आता असं झालं मी कुटुंब बसून कसं हा, बसू का? बसा ना बस असतो बर पाठीमागं बसा ना थोडं. बस आणि ना. सगळ्यात महत्वाचं मला तुमचं तोंड दाखवणार आहो. तो सगळ्यात नहीं बैठी हूँ मैं अच्छे से, मैं तुमको मुंह दिखाने वाली हूँ. कधी मेरे को पहले ना ये मेरा बंगड़ी फूट नाही नाही जाएगा ना. तुम्ही असं का मग करून राहिलं? हे राहू द्या ना याच्याशी काही नाही. सांग जरा हे सोडा ना आता. अहो हे तर भांडायच्या वेळेस करतात असं कंबर बिंबर खोसणं. हा हे सोडा ना थोडस. दिखाओ अभी, देख लो मेरे को तुम. हाँ? अच्छे से देख लो. राम मेल्या मुर्द्या तुझा वाला. माझ्या माग केव्हा उद्योग चालवतो तू? तू शांत हो शांत हो. केव्हा उद्योग चालवतो तू? केव्हा उद्योग चालवतो तू? हे उद्योग चालवतो? हे उद्योग चालवतो माझ्या माग, मी माहेरी गेल्यावर. शांत हो थोडीशी. नाही का? तुझ्या पाया पड. तुझ्या डोक्यात ना काहीतरी घालायला पाहिजे. घालायला पाहिजे तुला, तू आली घालायला. कशी काय इथं? हा? हा? कस काय आली म्हणजे? अरे तू 5 दिवस हे जाणार चालू चालू का घरामध्ये? तरी म्हणलो माझ्या बायको सारखाच आवाज येतो. तू शांत हो थोडीशी शांत हो. नाही हे चालू का तुझे? शांत हो आपण बसून बोलू हा का? बस. बसून बोलतो तू, बसून बोलतो. अरे ऐक ना बस थोडी. तुझा नाटकपणा जात नाही का? तुझा नाटकपणा? शांत बस थोडीशी शांत. मग हे बाय तू माझी अर्ध अंगी आहे ना. तुला लाज वाटली पाहिजे, लाज. नवरा म्हणून सुद्धा लाज वाटते मला तुला म्हणायला. दलिंद्रिय मान्नाशी फुटून गेलं म्हणजे तू एवढं छिनाल चाळे करतो का? शांत बस माहेर गेली का पैसा उधळलाच. शांत बस हे बाय तुला काय मारायचं ते मार एक खटी. पण मी काय म्हणतो ते ऐकून घे थोडस. बायांच्या माग नाही, बायांच्या नांदी पैसे लावून उडवतो काय? नाही मग अहो तुझ्यावर मी आता काही कमी केलं का तुला? मी आतापर्यंत लाज वाटली पाहिजे तुला, लाज. मला सांग तुला खाणं पिणं अरे जावई आला तुला, जावई घरात. निर्लज्ज झाला तू, निर्लज्ज. जावई आला घरामध्ये तरी तुझी पोर डोक्या एवढी झाली ना. हा तरी तुझी घाण सवय जात नाही का? मेल्या मुर्दे झाला सापाटा तुझा आता. तुझी काशी घाल ना. कुठं घालतो तू? जाय तुझी काशी घाल बाई. तू नाही कुठं निघ, तोंड कुठं तरी काळा जाऊन कर तिकडं. ऐक ना तुझं तोंड तिकडे जाऊन काळा कर. निघ तू. ऐक ना थोडस. तुला मी काय म्हटली? तू निघ इथून. बरं झालं तुमच्या मित्रांनी मला सांगितलं, वहिनी तुम्ही गेल्यानंतर असे उद्योग चालता घरामध्ये म्हणून. माझ्या मित्रांनी? मग तो घेऊन आला, तो तुमचा मित्र, जिगली मित्र होता ना तुमचा. गांडोस्त तुमचा टाकावर नाही. तुझं तो भाड काळा कर कुठंतरी जाऊन. मर कुठंतरी येरी जीव दे कोरड्या नालायक मेल्या मुर्द्याचा. त्याने मला सांगितलं, वहिनी सांगू नका, मी तुम्हाला सगळं सांगतो, फक्त तोंड बांधून चला म्हणे. त्याने तरी मला सांगितलं. त्यांनी आपल्या संसारामध्ये ते विक कालवलं ना आता. हा काय विष खालवलं का? खरं कालवलं बर का? मग आता खरं म्हणजे सत्य समोर आल्यावर तुमचं आलं. तू समजदार आहे ना आपल्या एवढा प्रपंच झाला आता. तू एवढी गोष्ट माफ कर मला, एवढी गोष्ट माफ कर. आता होणार नाही मी असं. तू गणिक या बाय झाकली तू नाही घरात राहत नाही. तू घरात राहायचं नाही आता. बस तुम्ही व्हा घराच्या बाहेर पहिले. शांत या बाय देवानी सुद्धा काही लोक गोष्टी माफ केलेल्या आहे. तू मुलं ऐक मी आहे ना तुझ्याजवळ हात जोडून माफी मागतो. इथून पुढे आहे ना अहो जो शरण आला त्याला मरण देऊ नये बरं. मी खरंच काही अजिबात इथून पुढे झालं गेलंय. तुम्ही माझ्या घरात राहायचं नाही. मी आरे तुरे करत नाही तुम्हाला. तुम्ही माझ्या घरात राहायचं नाही आता. बस अहो मला पूर्ण. तुम्ही घराच्या बाहेर निघून जा बरं. ऐक ना माझ्या डोळ्यासमोरून तुम्ही पहिले घराच्या बाहेर निघा. अगं मी कुठं जाऊन काय सांगू लोकांना बाहेर? सांगून दे मी असा उद्योग केला म्हणून ऐकून बाहेर काढून दिलं. अरे बापरे. आता याच्या पुढं अशी चूक होणार नाही. लाज वाटली पाहिजे होती तुम्हाला थोडीशी. माणसाने ना पाठीत खंजीर नाही खूप समजलं का? मी जर आली नसती दुसरंच कोणतरी आलं असतं म्हणजे काय झालं असतं? म्हणजे तुम्हाला खूप एन्जॉय वाटलं असतं ना. काळा तोंड करा निघ जाई. तुम्ही घराच्या बाहेर निघून जा बरं. तोंड काळा करा तिकडे जाऊन. आय एम व्हेरी व्हेरी. आणि मी मुलीला फोन करते, जावायलाही फोन करते. नको ना असं करू नको ना. काय ऐक ना काहीच नाही सांगायचं मला. मुलाला जावायला माहित जर झालं तर कसं होईल? अरे बापरे. ते मला बाकीचं माहिती नाही. बाकीचं काहीच माहिती नाही. तुम्ही तिकडं काशी घाला तुमच्यावाले. पाया पडतो. माझ्या पाया नाही पडायच्या. ऐक ना पाया पडायचा वेळ नाही हा. मी तुम्हाला माफ करणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर निघून जा. ऐक ना माझं तोंड न पाहता तुम्ही घराच्या बाहेर निघून जा. आलं का लक्षात? काय पाया पडतो. हा ना. ऐक ना तेव्हा लाज नाही वाटली का? हा
तेव्हा लाज नाही वाटली? हे बाय, काय मारायचं ते मारवाला, काय बोलायचं ते बोल, फक्त तोंड बाहेर उचकू नको. नाही आणि का? जावयाजवळ आणि मुलीजवळ तर अजिबात उचकू नको. तुमच्या अख्या खानदानात करते ना तुमची अशी थू लोकांनी पान खाऊन थुकलं पाहिजे तो तुमच्या तोंडावर. माझं औषधाचं पर खंडन केलं पण नाही ना हे बा, आता झालं गेलं. अगं वाल्याचा वाल्मिक होतो ना. ठीक आहे, मान्य आहे. मी काय काय केलं हे तू आज मला पकडलं रंगे हात. माफ कर ना, आता माफ कर. काय माफ करू तू मला? हे झालं माफ गेलं. करण्यासारखं आहे का तुमची चुकी? अरे झालं गेलं विसरून जाय ना. तू नाही, विसरून नाही. जाय, मी विसरून जाईल. मी तुम्हाला काय म्हणते, माफ करण्यासारखी चुकी तुमची. माफ करण्यासारखी खरंच चूक नाहीये. हं. पण मी ऐकलेले स्त्रीचं काळीज लय मोठं असतं. म्हणजे दिलदार असते स्त्री. हा का? सगळे गुन्हे, सगळं अन्याय अत्याचार सहन करणारी स्त्री असती. एवढा तू अन्याय सहन कर माझा, प्लीज. आणि इथून पुढे मी असंच वागत जाईल ना? नाही अजिबात. मग? अजिबात तुम्ही राहायचं नाही अजिबात करायचं नाही. माझ्या तोंडात. अजिबात काय? पाया पडतो मला. खरं माझ्या काल पायल धरतो? खरं बर. तुम्हाला काल पायल धरतो? आय एम सॉरी. सॉरी. ते काय सॉरी. आता सॉरी. एवढं अंदाज? हो नक्की. आणि महिन्याला तुमची पेन्शन येऊ, पगार येऊ, हं. तो कुठं ठेवायचा? तुझ्याकडं सगळं काही तुझ्याकडं. फक्त तू इथून पुढं? ह्या गोष्टीची वाचाता अजिबात करायची नाही. इथून पुढं फक्त कामाला जायचं आणि डब्बा घेऊन फक्त चालेल. रिटर्न घरी यायचं. चालेल चालेल चालेल. आणि पगार झाला हातात आणून द्यायचं काय? होय. आणि इमानदारीने सांगायचं नाही तर मी तिथं पेमेंट विचारायला मी जाऊन तुमच्या मी ऑफिसमध्ये. आणून सगळं काही करील ना. इथंच आणून द्यायचं ना. मी आहे ना एक खडकू सुद्धा माझ्या खिशात ठेवणार नाही. हे सगळे पैसे मी माझ्याकडे ठेवित होतो ना, म्हणून मला ही दुर्बुद्धी सुचली. सगळा कारभार माझ्या हातामध्ये. बरोबर. म्हणून खाल्ला का? अरे ऐक ना आता. पैसे द्या ते. चला तो मोबाईल बी द्या इकडं. मोबाईल? हा ते हेडफोन पण द्या इकडं. ओ भाऊजी इकडे या. म्हणजे ते कुठे? घरात आहे ना. आपल्या घरात आहे? हो मग पाठीमागचं दार उघडं होतं ना. काय म्हणतो वहिनी साहेब? एकदम उत्तम काम केलं तुम्ही. भारी झालं ना? हो. बस. कसा चोर पकडला तुम्ही? उत्तम काम केलं तुम्ही माझं. एकदम हो एकच नंबर काम केलं तुम्ही माझं. मला वाटलं नव्हतं की एवढं वागणार आहे. मला विश्वास पण नव्हता येत. तुम्हाला दाखवून दिलं ना? दाखवून म्हणजे तुम्ही डायरेक्ट समोर येऊन दाखवलं बघ काय विषय राहतो. एकदम पकडून दिलं तुम्हाला. का माणसाची हे कशी असते, दृष्टी कशी असते. बाई माहेर गेल्यावर. बाई माहेर गेलं बरोबर. तुम्हाला दाखवून दिलं. बरं तुम्हाला चहा ठेवते. ठेवा ठेवा ठेवा. नाही मी नाही ठेवत. चहा ठेवायला जावा. उठा 2 कप चहा ठेवा. साखर दुधाचा ठेवायचं? नाही जसं म्हणाल तसं ठेवा. जा ठेवा. कसं ठेवता चहा मग? नाही ते कोरा घेतात म्हणून. नाही दुधाचाच ठेवा. ठीक आहे. आता त्यांचं ऐकायचं बरं का? हो अहो माफी मागित. तुमची बी माफी मागतो. फक्त एवढं आता गावात बोबाटा करायचं नाही. जा चहा ठेवा. लय मोठे कार्यक्रम केले तुम्ही. लय कुरापत केली. जा. हे मान्य आहे ना आता गावात? तुम्ही जा चहा ठेवा वा पहिले. ओके. आणि साखर थोडी जास्त टाका. हो. बरं झालं तुम्ही एवढं मला मोकळं सांगितलं का वहिनी. तुम्ही फक्त तोंडाला कार्प बांधा आणि तुमच्या नवऱ्याचं नृत्य बघा काय विषय तो. मला विश्वास. तुम्हाला दाखवून दिलं ते. खूप उत्तम काम केलं. तुमची आभारी आहे मी. बरं आता निघून. हो या मग. चालेल. हो या. सांगा त्यांना. हो भाई देवा रे.